ठरवलेला बेत सुरू करण्याआधी आम्ही असं शेतात मस्त जेवण करून घेतलं आणि त्यानंतर गेलो कणसं तोडायला. कवळी कवळी कणसं अशी तोडून आणली आणि अशा प्रकारे सुरू झाली आमची हुरडा पार्टी. खरं तर निकिशाच्या आजीमुळेच हा बेत सफल झाला. त्यांनी सांगितलं आम्हाला की ही कणसं नक्की कशी भाजायची असतात. शेणाच्या गोवऱ्या, उसाची चघळ असं सगळं एकत्र घेऊन जाळ पेटवायचा. पण हो, कणसं मात्र जाळावर नाहीत भाजायची, नाहीतर ती करपतात. जाळ कमी होऊ द्यायचा आणि गरमागरम विस्तवावर ही कणसं भाजून घ्यायची. त्यानंतर कणसं गरम असतानाच हाताने चोळून चोळून सगळे दाणे काढून घ्यायचे, किंवा आपण पोत्याने पण चोळू शकतो, ज्याला बारदान असं म्हणतात. आणि पुन्हा एकदा हे दाणे हाताने चांगले रगडून घ्यायचे. सुपात घालून 2-3दा पाखडायचे, म्हणजे कूस बाजूला पडतं आणि हुरडा खायला मिळतो. कणसं थंड झाली तर दाणे निघत नाहीत बरं, त्यामुळे ही सगळी प्रक्रिया अगदी पटापट करावी लागते. तर अशा प्रकारे आम्ही गरमागरम हुरड्यावर ताव मारला. याविषयीचा संपूर्ण व्लॉग लवकरच YouTube चॅनलवर येणार आहे.